माझ्या मुलीचे ना शाळेमध्ये शेप्स शिकवणं सुरू आहे. म्हणजे ट्रायंगल, रेक्टँगल असतं ना तसं. तर मग त्याच्यात आपलं काय योगदान? आपण त्यांना कसं शिकवायचं? प्रॅक्टिकली आपण त्यांना कसं नॉलेज द्यायचं? हे तुम्हाला मी सांगणार आहे. चला तर एवढीशी मेजवानी आणि भरपूर अशा गप्पा आपण या एपिसोडमध्ये करणार आहोत. तर येथे मी बनवत आहे पालकाचे पराठे. तर पालकाचे पराठे मी अशा प्रकारे बनवत आहे, की जेणेकरून तिला ते खायला पण एन्जॉय करू शकेल ती आणि त्याच्यामध्ये तिला शेप्स वगैरे जे काही असतील तेही तिला लर्न होऊन जातील त्याच्यामध्ये. तर मग तिचं असं चाललेलं, की "मम्मा आज हे शेप्स दे, उद्या ते दे, मग परवा असं-असं." तर आमचं असं डिस्कशन चाललेलं. मग ते बघा, मी आता हे कसे बनवते हे मी तुम्हाला पटकन रेसिपी सांगते. तर मी जे पालक आहे, ते छान मोठे-मोठे पानं होते त्याच्यामुळे मी ते शिजायला ठेवलेलं छान कट करून हातानेच. त्याच्यानंतर थोडंसं गव्हाचं पीठ घेतलं, त्याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकले, ओवा टाकला, हळद टाकलं, थोडंसं लाल तिखट टाकलं, लसण आणि अद्रक याची पेस्टसुद्धा मी त्याच्यामध्ये टाकली. आता कांदा तिला आवडत नाही म्हणून मी कांदा याच्यामध्ये टाकला नव्हता. नाहीतर अदरवाईज असं तुम्ही टाकूही शकता जर तुम्हाला आवडत असेल तर. आणि स्किप केला तरी पण काहीच प्रॉब्लेम नाही. मग आता ते पालक शिजल्यानंतर त्याचा कलर थोडासा चेंज होतो. तर त्याचा कलर चेंज नाही व्हावं म्हणून मी थंड पाण्यामध्ये हा पूर्ण पालक डिप केला आणि परत काढून मिक्सरमध्ये फिरवून घेतलं. तोपर्यंत जो आटा मी ठेवला होता, त्या आट्याला मी छान प्रकारे एकजीव करून घेतलं आणि मस्त त्याचे असे छान मोठी पोळी लाटून त्याचे वेगवेगळे शेप्स कट केले. आता सकाळीच जायचं म्हटल्यावर गडबड तर होतीच. त्याच्यामुळे हे असं काहीसं तुम्हाला दिसत आहे आणि हे सगळं मी केलेलं आहे. चला तर आता गप्पा करूया. तर काय होतं माहिती आहे का, जेव्हा आपले लेकरं छोटे-छोटे असतात, आता मी तर 2 बाळांची आई आहे, तर त्याच्यामुळे मला काय माझा छोटा बेबी पण खूप छोटा आहे. तर मला ना तिला असं खूप वेळ द्यायचा असतो, पण होत नाही एवढं देणं. तर माझं असं असतं, की काहीतरी ॲक्टिव्हिटी थ्रू तिला शिकवलं पाहिजे. असं तिला घेऊन बसण्यापेक्षा, पेन्सिल, पेन घेण्यापेक्षा, बोर्ड घेण्यापेक्षा. तर माझं ना असं खेळण्यातून ॲक्टिव्हिटीज सुरूच असतात. जसं ती छोटी होती तेव्हापासून तर टिल आतापर्यंत मी तिला काही ना काही शिकवतच असते. तर म्हटलं चला आज ना आपण तिला वेगळे शेप्स कट करून देऊयात. तर असं ना मी तिला शेप्स देते. आता मी टीचर असल्यामुळे मला ॲक्टिव्हिटीजचं वगैरे जरा आहे नॉलेज वगैरे बऱ्यापैकी. जर तुम्हाला आवडत असेल ना, मी ॲक्टिव्हिटीज वगैरे पोस्ट करावं. मी एका व्हिडिओमध्ये आय थिंक ॲक्टिव्हिटी एक पोस्ट केलेली. मी भरपूर अशा बनवलेल्या आहे त्याच्यासाठी आणि ती काय होते खूप लवकर बोर होते. म्हणजे एक ॲक्टिव्हिटी भरपूर दिवस खेळत नाही. जर तुम्हाला पाहिजे असेल ना तर त्या ॲक्टिव्हिटीज तर मला नक्की कमेंट करून सांगा. मी ते तुमच्या सर्वांसोबत नक्की शेअर करेल आणि नवीन-नवीन ॲक्टिव्हिटीज आणखीन सर्च करेल आणि बनवेल. कारण आता ती छोटी आहे सध्या 3 वर्षाची आणि तिचा छोटा भाऊ पण आहे. त्याच्यामुळे मग तिच्या जरी खेळून झाल्या तरी तिच्या भावाला त्या कामीला येतील. त्यामुळे मी ना अशा 1-2च्या, कलर्सच्या अशा भरपूर वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करत असते तिच्यासाठी. जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर मला सांगा. मी तसं तुम्हाला पण सांगते. आणि परत आपण काय करतो माहिती आहे का? लेकरांना जास्त ना थेरॉटिकल नॉलेज देतो. म्हणजे पेन्सिलमध्ये किंवा पेनामध्ये किंवा पुस्तकांमध्ये त्यांना जास्त गुंतवतो किंवा लिखाणकाम जास्त करायला लागतो. तर मला असं वाटतं आपण स्कूलमध्ये तर हे ऑफकोर्स होतंच. तर तुम्ही घरी काहीतरी खेळण्यातून तिला शिकवा. म्हणजे तिला बोर नाही झालं पाहिजे. आता होतं ना, की स्कूलमध्ये पण टीचर पेन, पेन्सिल घेऊनच शिकवतात आणि आपण पण घरी तेच शिकवायचं. मग त्यांना अभ्यास कंटाळवाणा वाटतो किंवा अभ्यास नको असा वाटतो त्यांना. तर त्याच्यासाठी आपण काय करायचं, थोडेसे एफर्ट्स घ्यायचे. एफर्ट्स तर नाहीच म्हणणार मी, खूप सोपं आहे. आपण जे काम करतो का त्याच्यामध्ये तिला गुंतवून घ्यायचं. एक्झाम्पल जेव्हा मी स्वयंपाक करते, तिला छान मी काय करते, माझ्याजवळ बसवते. तिचे छान छोटंसं पोळपाट बेलणं आहे. तर त्या पोळपाट बेलण्यानं तिला मी वेगवेगळे पोळ्या वगैरे करते ना ती, त्याचे वेगवेगळे शेप्स कट करायला लावते. परत मग छोटे-छोटे जे कॅप्स वगैरे असतात ना, असे औषधाचे झाकण वगैरे असतात बघा, तर त्याने म्हणते याच्या पुऱ्या कट कर. म्हणजे ती एंगेजमेंट ॲक्टिव्हिटी, त्याची एंगेजमेंटही त्याच्यामध्ये होते आणि ती छान एन्जॉय पण करते. हात भरतो छान कणिकने. मग त्याच्यामुळे त्याला टेक्स्चरसुद्धा समजतं, शेपसुद्धा समजतात. त्याचप्रकारे आपलं पीठ असतं. मग त्या पिठाचं काय होतं ना, गोळे बनतात बघा. ते पीठ जे असतं ना आपलं, तर त्या पिठाचे छान गोळे बनतात. तर ती ते गोळेसुद्धा बनवते, पीठ चाळते. हा सांडतं खूप मेसी होतं. ते सगळं आवरावं लागतं. पण काहीतरी करावंच म्हणजे काहीतरी करू द्यावं लागणार आहे. तेव्हा ते एंगेज होतील ना. असं नाही काहीच नाही करायचं कसं चालणार आहे. परत पिठामध्ये रांगोळी काढायच्या, स्टँडिंग लाईन, स्लिपिंग लाईन काढायची. कशी वाटली मेजवानी ते मला नक्की सांगा. कमेंट करा. बाय बाय. सबस्क्राईब करा.